हाय, हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. आज मी आपल्या गार्डनमध्ये मस्त आपले खानदेशी विदर्भ स्टाईल बिबळे बनवणार आहे ज्वारीचे. तर ज्वारीचे म्हणजे आपल्या विदर्भ आणि खानदेश या साईडला सर्वांना माहिती असतं ज्वारीच्या पापडांना बिबळे म्हणतात. तर ते ज्वारीपासून बनवले असतात. तर ते मी जर्मनीमध्ये कसे बनवते ते तुम्हाला दाखवते. तर 2 किलो ज्वारी मी आपल्या भारतीय किराणा शॉपमधून आणलेले होते. तिथं मला ज्वारी मिळाली होती. तर हे मी छान इकडे ऊन होतं, तर मी 4-5 दिवस ज्वारी भिजत घातलेली होती. आपल्याकडे काय करतात, जे मातीचं मडकं असते त्यामध्ये हे ज्वारी भिजत घातली जाते. आता माझ्याकडे इकडे तसं नाही, मला काही मिळालं म्हणून मी साध्या आपल्या पातेल्यामध्ये 4 ते 5 दिवस छान भिजत घातलेली. त्याच्यानंतर मी जी ज्वारी आहे ती मिक्सरला पाणी टाकून वाटून घेतली. तर हे बघा, अशी छान मी मिक्सरला थोडं थोडं पाणी टाकून असं थोडंसं जाडसर आपल्याला रव्यासारखं वाटून घ्यायचं आहे. याचा आपल्याला रवेदार असं घाटा बनवायचा असतं. याला जे आपण बनवतो त्याला घाटा म्हणतात. मी तो समोर तुम्हाला दाखवतेच. तर ते सर्व ज्वारी जी आहे मी मिक्सरमध्ये वाटून घेतली जाडसर. आणि आता आपल्याला याचा कोंडा काढायचा आहे. तर यामध्ये मी एक्स्ट्रा पाणी टाकून घेतलं नंतर आणखी वरून, कारण की तो कोंडा जो आहे तो वरती येतो. ज्वारीची स्किन असते, साल असते, ते आपल्याला काढायचे. जर ती काढली नाही तर आपले जे बिबडे आहे, जे पापड आहे, ते काळे पडतात, काळे दिसतात, बाकी काही नाही. आणि थोडे असं म्हणतात, माझी मम्मी सांगत होती की ते थोडे कडक पण होतात कोंड्यानी. तर आता मी याचा कोंडा काढून घेणार. आणि माझ्या 2 मुली अदिती आणि अन्वी, अन्वी पण साईडला बसलेली आहे, कॅमेऱ्यामध्ये ती आली नाही. आणि अदिती मला हेल्प करत आहे. आपली जी पुरणगाड्याची चाळणी असते ते चाळणी मी घेतलेली आहे. आता माझ्याकडे छोटीशी चाळणी आहे, तुमच्याकडे मोठी असेल तर फार छान, कारण पटापट ते आपल्याला गाळता येते. आता माझ्याकडे छोटीच होती तर मी थोडं 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 आपलं जे वाटून घेतलेलं आहे ते टाकत आहे. त्यामध्ये मी छान असं 2-3 मिक्सरचे जे मोठं भांडं आहे ते पाणी टाकून घेतलं. आपल्याला काय होईल, थोडं इझी होईल. तर असा कोंडा मी त्यातून काढून घेत आहे. जो रवा रवा आहे, जी ज्वारी आपण वाटून घेतलेली व्हाईट व्हाईट, ते निघून जाते आणि कोंडा जो आहे तो अटकून राहतो. आता हा कोंडा मी एक वेळ मी गाळून घेतला, नंतर मी परत त्यामध्ये पाणी टाकलं. कोंडा जो बाकी काढून घेतलेला होता, आता तो व्हिडिओ मला शूट करता आला नाही, कारण काम खूप होतं आणि त्याच्या नादामध्ये मग व्हिडिओ शूट केला नाही. तर कोंड्यामध्ये पण मी परत पाणी टाकलं आणि परत ते तसंच गाळून घेतलं होतं, जशी आपण ज्वारी गाळून घेतली. आता रात्रभर हे मी तसंच ठेवलं. तर वरती पाणी पाणी आलं आणि खाली जो आहे तो आपला चीक बसला. जसा आपल्या गव्हाच्या कुरड्याचा जसा चीक बसतो तसाच हा ज्वारीचा चीक खाली बसतं. आणि वरचं पाणी आहे ते काढून टाकायचं. त्याने काय होते, आपले जो घाटा असतो तो पांढरशुभ्र होता आणि आपले बिबडे पण पापड जे आहे ते पांढरशुभ्र होतात. तर आता रात्रभर मी असंच ठेवलेलं होतं पातेल्यामध्ये. आणि नंतर सकाळी उठून वरचं पाणी हलक्या हाताने काढून घेतलं. जास्त आपल्याला हलवून घ्यायचं नाही पाणी, कारण मग ते मिक्स नको व्हायला. तर हलक्या हलक्या हाताने वरचं पाणी काढून घ्यायचं. आणि जसा आपला तो चीक येईल पाण्यामध्ये, जेवढं होईल शक्य तेवढं आपल्याला ते वरचं पाणी काढून घ्यायचं. आता थोडा चीक येत होता म्हणून मी स्टॉप केलं. आणि आता जो आपला चीक आहे त्यामध्ये मी थोडं पाणी टाकणार, कारण याचा आपल्याला परत घाटा बनवायचा आहे. तर त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आणि जो चीक आहे तो पूर्ण असा मिक्स करून घेतला, जेणेकरून तडाला वगैरे लागू नये आणि एकसर सर्व पातळ त्याला करून घ्यायचं आहे पाण्याने. तर जो स्पॅच्युला आहे, आता इकडे जो आपण वऱ्याला घेतो घाटा वगैरे, त्याच्यासाठी एक मोठा, त्याला चाटू असा म्हणतात, लाकडाचा असतो, मोठा चम्मच असतो, त्याने ते वरल्या जातो, त्याने सर्व कामेचं केलं जातं. आता माझ्याकडे तर तो नाही, मी आणलेलं नाही आहे. तर मी काय केलं, आपला जो स्पॅच्युला आहे लाकडाचा चम्मच तो मी घेतलेला आहे आणि त्यानेच मी सर्व गोष्टी करणार आहे. आता इथं छान पाणी टाकून घेतलं, मिक्स करून घेतलं. तर आपल्याला बिबड्यामध्ये टाकण्यासाठी इथं मी 2 किलो ज्वारी घेतली होती, त्याच्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ जे आहे ते भिजत घातले होते रात्रभर. आता जे तांदूळ आहे ते पण आपल्याला बारीक असे वाटून घ्यायचे, थोडंसं रवेदार जाडसर असे वाटून घ्यायचं मिक्सरला. ते आपल्याला आपल्या चिकामध्ये टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर मसाल्यामध्ये इथं मिरच्या घेतलेल्या आहे, जिरं घेतलेलं आहे, शोप घेतलेली आहे आणि खूप सारा लसूण घेतलेला आहे. हे सर्व मी मापून नाही घेतलं, अंदाजे घेतलेलं आहे. त्याची मिक्सरवरती छान अशी पेस्ट करून घ्यायची. जसं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तिखट जे आवडते ना त्यानुसार घ्यायचं.
पेस्ट करून बाजूला ठेवायची आणि हे सर्व काम सकाळी सकाळी लवकर करावं लागतं, कारण जे बिबडे आहे ते सकाळी लवकर टाकावं लागतात. तर गरम पाणी मी करून घेतलं एका पातेल्यामध्ये आणि जे मोठं पातेलं आहे त्यामध्ये पण मी गरम पाणी करून घेणार आहे, जेणेकरून जर आपल्याला वेळेवरती लागलं तर आपण ते पाणी यूज करू शकतो. तर पाणी पण जेवढा आपला चीक असतो ना त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं असते आणि गरम पाणी बाजूला करूनच ठेवायचं, जेणेकरून जर आपल्याला वाटलं की नाही आपल्याला आणखी पाण्याची गरज आहे याच्यामध्ये, तर आपण ते गरम पाणी त्यामध्ये टाकू शकतो. थंड पाणी टाकायचं नाही, त्याने पूर्ण आपला जो घाटा आहे तो खराब होतो. तर इथं गरम पाणी, आता जे मोठं पातेलं होतं ना, ते माझा गॅस छोटा होत होता, पातेलं मोठं होत होतं, त्याला छान उकळी येत नव्हती, म्हणून जे छोटं भांडं आहे ते मी घेतलेलं आहे पातेलं. आणि यामध्ये मी सर्व मसाला मिक्स करणार, थोडा चीक मिक्स करणार आणि नंतर मग जो घाटा शिजण्यासाठी मी 2 पातेल्यामध्ये करणार. तर इथं जो मसाला आपण काढलेला होता तो मसाला मी टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मीठ पण मी मापून वगैरे घेतलेलं नाही, अंदाजेच घेतलेलं आहे. आणि अर्धा किलो मी साबुदाणा आपला जो आहे मापून घेतलेला होता, भिजत घातलेला होता रात्रभर, तो पण मी टाकलेला आहे. कोणी कोणी यामध्ये गव्हाचा चीक पण टाकते, तर मी तो गव्हाचा चीक वगैरे काही बनवलेला नाही आहे. आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता. मीठ टाकलेलं आहे चवीपुरते, अंदाजेच घेतलेला आहे मी, असंच मोठीने पाणी वगैरे बघून, घाटा बघून, जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते बघून मी अंदाजे असं मीठ टाकून घेतलं. त्याच्यानंतर एक वाटीभर मी तीळ टाकून घेतले आणि आता काय केलं मी, पाण्याला छान उकळी आल्यानंतर जसं आपण पिठलं आटून घेतो, एक पण त्याच्यामध्ये गाठ वगैरे झाली नाही पाहिजे म्हणून बारीक धार सोडत, आता इथं माझ्या मदतीला कोणी नाही आहे. आपल्याकडे गावाकडे काय केलं जातं, मोठं पातेलं ठेवलं जातं, त्यामध्ये एक बाई काय करते, असं धार सोडते आणि दुसरी जी घाटा वरत राहते, त्याने आपल्याला इझी होतं घाटा वरण्यासाठी. म्हणजे जसं आपण पिठलं करतो तसंच आपल्याला हळूहळू बारीक धार सोडत आपल्याला घाटा बनवून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता कलर चेंज होत आहे आणि कंटिन्यू आपल्याला फिरवत राहायचं आहे. आणि स्टॉप जर केला आपण तर त्यामध्ये गाठा होण्याच्या शक्यता असतात. तर इथं माझा घाटा मी सर्व वरून घेतलेला आहे. मग मी काही शूट करू शकले नाही, कारण की जसं जसं तो थिक होत जातो, घट्ट होत जातो, तसं तसं त्याला ताकदने आपल्याला फिरवावं लागतं आणि माझ्याकडे छोटा चम्मच असल्यामुळे तो पण एक त्रास होत होता. तर मी पूर्ण वरून घेतला. त्याच्यानंतर दोन्ही भांड्यामध्ये काढून घेतलं. 2 किलो ज्वारीचे भरपूर असे बिबडे आपले होता, भरपूर घाटा होतो. नंतर घाटा व्यवस्थित शिजण्यासाठी मी 2 पातेल्यामध्ये आपला घाटा काढून घेतला आणि मस्त त्याला लो फ्लेमवरती शिजवून घेतला. मेन काम असते घाटा शिजून घ्यायचं. जर घाटा आपला कच्चा राहिला तर आपले बिबडे खराब होतात, ते फाटतात, व्यवस्थित निघत नाही, व्यवस्थित होत नाही. तर मी घाटा आरामात अर्धा 1 तास शिजू दिला लो फ्लेमवरती. छान असे त्याचे बबल्स यायला पाहिजे, बुडबुडे यायला पाहिजे, असा फुटायला पाहिजे घाटा आपला, तेव्हा समजून जायचा की आपला घाटा शिजलेला आहे. 5-10 मिनिट एक्स्ट्रा शिजू द्यायचा. तर मी सर्व सामान जे आहे ते कारच्या डिक्कीमध्ये भरलं आणि गार्डनमध्ये घेऊन आलं. काल वेदरनं सकाळपासूनच ऊन दाखवत होता. सकाळी जेव्हा मी घाटा वगैरे वरून घेतला, वेदर बघूनच घाटा वरला, तर सांगत होतं की वेदर चांगला आहे. आणि गार्डनमध्ये गेली तर ऊन होतं. तर ते पण एक टेन्शन डोक्यामध्ये की आपण करत तर आहे पण ऊन नाही, कारण ऊन त्याला खूप पाहिजे असते आपल्या बिबड्यांसाठी, पापडांसाठी, कारण ते ओले ओले असतात, तर त्यांना सुकण्यासाठी जरा ऊन पाहिजे होतं. तर मी सर्व इथं आता तयारी करून घेत आहे. मी खाली एक मॅट टाकलेली, तर मम्मी म्हणत होती की आधी जे फरशी आहे फरशीवरती टाक, कारण लवकर गरम होतील. तर इथं गरम गरमच आपल्याला बिबडे थापून घ्यायचे असते. एक रुमाल आहे पूर्ण ओला करून घेतलेला आहे आणि सुरुवातीला काय करायचं आहे, थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता माझ्या ताईने सांगितले, सर्व मला घरून सांगत होते असं कर तसं कर. यावर्षी मी पहिल्यांदा करत आहे, कारण की त्याला थोडी जागा पाहिजे असतं. तर गार्डन आहे म्हणून मी यावर्षी करून बघत आहे. योगायोगाने मला सर्व मिळाले, ज्वारी वगैरे मिळाली, तर म्हटलं चला आपण ट्राय करू. तर मी पण पहिल्यांदाच करत आहे यावर्षी. तर मनामध्ये एक दुगदुगी होती की करत तर आहे पण एवढं मोठं आपण सर्व करून घेतलेलं आहे, पण व्यवस्थित व्हायला पाहिजे. तर ओला रुमाल करून घेतलेला आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे. ताट ठेवण्यासाठी मी एक कुंडी ठेवलेली आहे, जेणेकरून खाली वगैरे असं माती वगैरे लागू नये म्हणून. आणि 1 चम्मच मी घेतलेलं आहे. असं 1-1.5 चम्मच घ्यायचा आणि आपल्याला पाण्याच्या साह्याने थापून घ्यायचं आहे. तर आता मी सर्व बिबडे थापून घेते. सकाळी सुरुवात केली होती मी, की जेणेकरून लवकर वाळतील म्हणून. आणि ढगांना पण बघत होती की ऊन पडते की नाही, पण थोड्या वेळाने ऊन सावली नंतर मग ऊन पडलं होतं. तर हे पहिलं बिबडं आपलं झालेलं आहे. असं पाण्याच्या हात घ्यायचा आणि रुमालावरती थापून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला कपड्यावरती काढून घ्यायचं. आता आपल्याकडे ना जे चारपाई असतात, बाज असते, तिच्यावरती असे धोतरं टाकून केले जातात. आता जे खानदेश विदर्भ साईड त्यांना माहिती आहे.
आता मी खाली चटई टाकून घेतलेली आहे आपली आणि तसे मी बिबळे सर्व थापून घेत आहे. तर इथं पहिलं बिबळं झालेलं आहे मस्त. आपलं दुसरं बिबळं थोडं त्याच्यापेक्षा मोठं केलेलं आहे मी, अंदाज येऊन गेला मग त्याच्यानंतर. तर असे सर्व जो आपण घाटा बनवून घेतलेला होता त्याचे मला बिबळे बनवायचे आहे. आणि जसे बिबळे निघत होते ना माझ्या मनाला खूप छान वाटत होतं. जर आपले बिबळे रुमालाला चिटकले नाही तर समजून जायचा आपला घाटा परफेक्ट शिजलेला आहे. Was wollt ihr denn trinken? Darum ging es eigentlich. Ja. Die Große kriegt das Kleine. Und das Kleine kriegt das Ja, Große. pass mal auf, so. Gut. Oh, das kannst du aber schon. Gut. Das ist sehr संध्याकाळी जन्मनाजी म्हणाली तू काहीच कटकट करू नको, संध्याकाळचा जो नाश्ता आहे तो माझ्याकडे तू कॉफी घ्यायला ये. तर जन्मनाजीकडे गेलेले होते. हे जन्मनाजीचं आमचं छोटंसं गार्डन आहे. तर आजीने मस्त आमच्यासाठी केक वगैरे आणलेला होता. त्याच्यानंतर कॉफी वगैरे बनवली होती. कॉफी वगैरे घेऊन झालं, थोड्या वेळ निवांत गप्पा वगैरे केल्या आम्ही आणि नंतर मग मी परत केली गार्डनमध्ये. तर बघितलं तर सर्व जे आपले बिबळे ते व्यवस्थित असे सुकलेले होते. आता काय करायचं आपल्याला, बिबळे व्यवस्थित सुकले की त्याला उलटं करायचं असते आणि त्याच्यावरती पाणी शिपायचं असते. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपले बिबळे सर्व वाढलेले आहे. तर चटई मी खाली टाकलेली आहे, जी आपण बिबळे थापण्यासाठी चटई यूज केलेली होती तीच चटई मी आता उलटी केलेली आहे. 3-4 अशा मी ओढण्या घेतलेल्या होत्या आणि प्रत्येक ओढणीच्या खाली मी एक चटई छोटी छोटी ठेवून त्याच्यावरती बिबळे थापले होते. आता ते उलटे केले मी आणि त्याच्यावरती थोडं पाणी शिंपलं. जास्त नाही शिंपायचं, थोडंसं आपल्याला हाताने जसं आपण शिंपतो तसं शिंपायचं आहे. आणि नंतर मग एक थोड्या वेळानंतर ते भिजतात बिबळे आणि लगेच आपले निघून येतात. तर आता मस्त मी पाणी शिंपून घेतलं आणि लगेच तुम्ही बघू शकता मी काढत आहे. तर व्यवस्थित असे आपले बिबळे निघत आहे. जर आपला घाटा शिजला नाही, एकतर आपले बिबळे जे आहे ते रुमालात चिटकतात तेव्हा समजू द्यायचा आपला घाटा शिजलेला नाही. आणि दुसरं म्हणजे आपले बिबळे सुकल्यानंतर वाळल्यानंतर त्याचे असे त्यांना क्रॅक जातात, किरा जातात त्यांना आणि ते फाटतात. जेव्हा आपण मग काढायला जातो तर त्यांचे सर्व तुकडे तुकडे पडतात. तर माझं लक्कीली खूप छान असा घाटा शिजलेला होता. नंतर ऊन पण खूप पडलेलं होतं, त्याने व्यवस्थित सुकलेले आहे आणि एक पण बिबडं माझं फाटलेलं नाही. जेव्हा मी बिबडे काढत होती ना तेव्हा मला खूप भारी वाटत होतं की माझा व्यवस्थित, एकतर जेव्हा मी बिबडे टाकत होते रुमालाला चिटकत नव्हते तेव्हाच मला छान वाटत होतं की आपले बिबडे आता घाटा व्यवस्थित शिजलेला आहे. आता सध्या तरी आपले बिबडे निघतात. नंतर जेव्हा सुकले तेव्हा मी त्यांना बघत होती की फाटतात वगैरे काय, किरा यांना गेलेले आहे काय, तेव्हा गेले नाही. पण जेव्हा मी काढले तेव्हा माझ्या जीवात जीव आला की चला आपले बिबडे जे आपण फर्स्ट टाईम केले ते व्यवस्थित झालेले आणि खूप छान झालेले होते. पांढरे शुभ्र बिबडे झालेले होते. आणि हे बघा खूप मी खुश होती त्या दिवशी की मी फर्स्ट टाईम ट्राय केलं आणि मस्त आपले असे बिबळे झालेले. आणि 2 किलो ज्वारीमध्ये ना खूप सारे बिबळे होतात. तर आता काय केलं, हे सर्व काढून घेतले मी बिबळे आणि आपल्याला आता यांना सुकवायचे. तर बिबळे काढल्यानंतर ते सरळ करायचे, त्याच्यावरती आणखी एक रुमाल टाकायचा. खूप ऊन असलं ना तर त्याच्यावरती परत एक रुमाल टाकून ते सुकवायचा. त्याच्यावरती परत एक रुमाल याच्यासाठी टाकायचा, उन्हामध्ये ते कडक सुकतात आणि असे जमा होतात ते. आणि आपण त्याच्यावरती रुमाल टाकला की छान एक चैत त्याची बनते, म्हणजे एक गड्डी त्याची बनते. इथे सर्व बिबडे मी काढून घेतलेले व्यवस्थित आणि त्याच्यावरती आता असा एक रुमाल चटईवरती टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती मी ओढणी टाकून घेत आहे. त्याने काय होणार, आपले बिबडे असे व्यवस्थित वाढतील. असे म्हणजे मी सांगू शकत नाही तुम्हाला, म्हणजे आपले वाकडे वगैरे होतील नाही, एक साथ असे प्लेन बनतील. तर सर्व मी बिबडे काढून घेतले, त्यांना व्यवस्थित झाकून घेतलं. आणि आज ऊन खूप होतं तर मुलींची अदिती अन्वीचं इच्छा होती की स्विमिंगला जायचं. तर इथं आमच्या सिटीपासून एक छोटंसं तळं आहे लांब, तिथं आम्ही गेलेलो आहे स्विमिंगसाठी. ऊन खूप होतं, भयंकर ऊन होतं. दुपारून सकाळी आभाळ होतं, असं वाटत होते पाऊस वगैरे येतो का काय. त्याच्यानंतर 11-12 वाजेपासून खूप छान ऊन पडलं होतं. तर इथं तुम्ही बघू शकता खूप सारे लोक आलेले होते आज ऊन होतं म्हणून. आणि संध्याकाळचे लगभग
6:30 वाजले असणार. आम्ही स्विमिंग करण्यासाठी आलेलो होतो. आणि इकडे उन्हाळ्याचं ऊन खूप राहतं, 9-10पर्यंत तर ऊन राहतं, त्याच्यामुळे एवढं टेन्शन नव्हतं. आणि नाही आज आपले बिबळे वाढले तरी नेक्स्ट दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण त्यांना वाळू घालू शकतो. ते मी तुम्हाला दाखवलंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर मुलींनी खूप सारी स्विमिंग वगैरे केली, मज्जा वगैरे त्यांनी केली. मी निवांत बसलेली होती साईडला, कारण की दिवसभरचा थकवा होता, त्याच्यामुळे मी काही पाण्यात उतरले नाही. मुलीच मजा करत होत्या. कडेलाच मी निवांत बसून त्यांना बघत होती आणि छान वाटत होतं. सूर्य डुबत होता आणि पाणी होतं, ऊन खूप होतं, त्याच्यामुळे थंड छान वाटत होतं. तर मी तिथं बसून मस्त त्यांची मज्जा बघत होती. गुड टगुकार, पाय हलव. तर मुलींची मस्त स्विमिंग झाली. आता आम्ही निघत आहे घरी येऊन परत स्वयंपाक वगैरे आणखी करायचा बाकी होता. तर मी बिबडे वगैरे सर्व मग गार्डनमध्ये जाऊन घेऊन आलेली होती, पण मला व्हिडिओ शूट करता आला नाही कारण उशीर झाला होता आणि पटपट सर्व काम करायचे होते. तर आजचा दिवस खूप मस्त होता माझ्यासाठी. फर्स्ट टाईम मी बिबडे केले आणि मला बिबडे खूप आवडतात. माझ्या मिस्टरांना आवडतात, आदितीच्या बाबांना आवडतात आणि मुली पण आवडीने खातात. तर मस्त आपले बिबडे आता झालेले आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या भागामध्ये बिबळे बनवले जातात का, ज्वारीचे पापड बनवले जातात का, ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बिबळे कसे झाले ते पण नक्की सांगायला विसरू नका. चला मग परत भेटूया. बाय बाय.